UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पवारांच्या डोक्यात काय हे फडणवीसांना 100 जन्म कळणार नाही। संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा। फडणवीसांच्या डोक्यात मेंदू आहे का? राऊतांचा खुसक सवाल। 4000 कोटी निवडणुकीला काढून ठेवणारा सामान्य माणूस आहे का? संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल। तर सामान्य जनतेचा मुख्यमंत्री ठेकेदारांचं राज्य चालवत नाही। संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्ला बोल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर। रात्री 9 वाजता शहा सह्याद्री अतिथीगृहात पोहोचणार। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अमित शहांसोबत भाजप नेत्यांच्या बैठका होण्याची शक्यता। राज्यातील जनता अमित शहांना शत्रू मानते। शहांना महाराष्ट्र लुटून कमजोर करायचाय, संजय राऊतांचा आरोप। तर महाराष्ट्राचा स्वाभिमान अमित शहांना खुपत असल्याचीही टीका। मंत्री धनंजय मुंडेंनी मध्यरात्री अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेतली। मनोज जरांगे आणि धनंजय मुंडेंमध्ये प्रदीर्घ चर्चा। फडणवीस अजितदादांची चूक दाखवा, राजेंद्र राऊतांचा जरांगेंना आव्हान। तर आम्ही काही बोललो तर जरांगे सुपारी मिळाल्याचं म्हणतात, राजेंद्र राऊतांचा निशाणा। हिम्मत असेल तर जरांगेंनी चर्चेला यावं, प्रसाद लाड यांचं आव्हान। तर जरांगे पाटील महाविकास आघाडीचा माणूस, पवारांचं घातलेलं कातडं फाडणार, प्रसाद लाड यांचा जरांगे पाटलांना इशारा। जरांगे हेच खरे ईडब्ल्यूएस आरक्षणाचे मारेकरी, जरांगेंना भाजप द्वेषानं पछाडलंय, दरेकरांची टीका। तर ज्यांना गरिबांची गरज नाही असे भाजपतील मराठा आमदार बोलायला लागले, जरांगेंचा पलटवार। फोडाफोडीचं राजकारण बघता आता राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं पाहिजे, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। तर खडसेंची भूमिका दुहेरी आणि स्वार्थी, गिरीश महाजनांची टीका। राज्यात विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची चाचपणी, संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, शेट्टींचा उद्या एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौरा। तिसरी आघाडी जरांगेंना युतीसाठी प्रस्ताव देणार, सूत्रांची माहिती। काँग्रेसकडून महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या मतदारसंघात चाचपणी, सूत्रांची माहिती। 170हून अधिक मतदारसंघाचा काँग्रेसकडून आढावा। उमेदवार देण्यासाठी लोकसभेचाच फॉर्म्युला विधानसभेत वापरण्याची शक्यता। विधानसभेसाठी पवार गटाची 90 ते 100 जागांसाठी तयारी, सूत्रांची माहिती। पक्षाचा अहवाल लवकरात लवकर गोळा करा, शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मीटिंगद्वारे सूचना। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित। मंत्रालयात 11 सप्टेंबरला अजितदादांच्या उपस्थितीत बैठक, तोडगा न निघाल्यास 12 सप्टेंबरला पुन्हा आंदोलनाचा तुपकरांचा इशारा। नाशिकमध्ये आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट, गंगापूर धरणातून सध्या 3362 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग, गोदाघाट परिसरात गाड्या पार्क न करण्याच्या सूचना। संपूर्ण विदर्भात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाचा अंदाज। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।